नमस्कार मित्रांनो, आज महाशिवरात्री आणि आजची रात्र ही खूप महत्त्वाची रात्र आहे. कारण की ह्या दिवशी एनर्जी खूप जास्त असते आणि ही एनर्जी आपण घेणं आणि आपला आत्मविकास करणं हे खूप जरुरी असतं. ईशा फाउंडेशन सद्गुरू हे सांगतात की या दिवशी तुम्ही पूर्ण रात्री जागरण करा, तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि मेडिटेशन करा. तेव्हा ह्याच्याने तुमचा विकास होतो, आध्यात्मिक विकास होतो. तुमची स्मरणशक्ती आणि तुमचा विचार करण्याची शक्ती सुद्धा बदलते. श्रीपाद वल्लभ चरितामृत या पुस्तकामध्ये सुद्धा शिवाजी उपासना आणि अर्चना ह्याचे करण्याची खूप अतिशय सुंदर पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रुद्राक्ष महिमा अध्याय 25, अर्धनारीनटेश्वर अध्याय 24 आणि अध्याय 23, शिवयोगी आणि शिव पूजा विवरण या तिन्ही अध्यायामध्ये शिवाची अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला माहिती मिळते. रुद्राक्षाची माहिती मिळते, नंतर शिवाची अर्चना का करावी ह्याची माहिती मिळते. या सगळ्या तिन्ही अध्यायाचं फळ असं आहे की तुम्हाला ऐश्वर्य प्राप्ती मिळते, दाम्पत्य सुख चांगलं मिळतं आणि तुमची तब्येत चांगली राहते. आपण आता या तिन्ही दिवस जर मी सांगितल्याप्रमाणे जर केलं असेल तर एकादशीला आपण एकादश रुद्र केलं, नमक आणि चमक ह्याच्यानी, आणि त्याच्याने आपली तब्येत चांगली होते. त्याच्यानंतर शनी प्रदोषला आपण तिळाच्या तेलाने शिवाची उपासना केली, त्याच्याने तुमचा शनीचा त्रास कमी होतो. आणि आज आपण शिवाची अभिषेक करणार आहोत आणि रात्रभर जागणार आहोत. तर तुम्हाला जागायचं असेल तर तुम्ही टीव्हीवर त्यांच्या सद्गुरूंचं बघू शकता आणि मेडिटेशन करू शकता. किंवा तुम्हाला पूजा करायची किंवा अर्चना करायची आवड असेल तर तुम्ही 3 प्रहरमध्ये 4 प्रहरमध्ये पूजा करा. 6 ते 9 एक आहे प्रहर, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6. आणि निश्चित काल आहे 12:34 ते 1:01. हा सगळ्यात महत्त्वाचा काळ आहे. त्यावेळी तुम्ही पूजा आणि अर्चना जरूर करा आणि तुमच्या मनामध्ये तुमची इच्छा सांगा. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर बेलाचं पान मंदिरामधून आणलं असेल तर जरूर ते अवश्य धुवा स्वच्छ आणि ते ग्रहण करा तुमच्या तब्येतीसाठी. या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि तुमचं जीवन सुखमय करा. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.